नमस्कार. हृदयम या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहूया आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणाऱ्या काही घरगुती टिप्स. जेवणासोबत दररोज तोंडी लावायला कच्चा कांदा खावा. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन घटक, द्रव्य घटक बाहेर पडतात. रात्री लस्सी किंवा ताकाचे सेवन करू नये. ताक हे फक्त दुपारी अमृतासमान असते. शरीराच्या एखाद्या भागावर जर गाठ झाली असेल तर त्यावर लसणाच्या रसात कापूर मिक्स करून त्या गाठेवर चोळावे. मानसिक शांतीसाठी सकाळी 15 मिनिट अवश्य चालावे, प्राणायाम करावे. जर डोके दुखत असेल तर पायाचा अंगठा हलक्या हाताने डाव्या व उजव्या पायाचे दोन्ही अंगठे आपल्या दोन्ही हाताने हळूवार दाबावे. जर आपल्याला थकवा वाटत असेल तर पायाचे दुसरे बोट हलके हलके मॉलिश करावे. थकवा हळूहळू दूर होतो. जर आपल्या कानात थंडीमुळे आवाज येत असेल तर पायाचे तिसरे बोट दाबावे. पोट बिघडले आहे असे वाटत असेल तर पायाच्या मधोमध हळूहळू मॉलिश करावी. तळपायाच्या मधोमध. हृदयासाठी टाचेजवळ हलकी मॉलिश करणे फायदेशीर असते. जर आपली कंबर दुखत असेल तर टाचांना मॉलिश करावी. जर आपल्याला व्यवस्थित झोप लागत नसेल तर हातांच्या बोटांच्या टोकांना मसाज करावे. हळूहळू शांत झोप लागते. अंगठा डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी उपयोगी असतो. हृदयाच्या मजबूतीसाठी करंगळीवरती योग्य तो दाब द्यावा. मन शांत होण्यासाठी पायांची मॉलिश करावी. 5 मिनिटांपर्यंत मॉलिश केल्याने मन शांत व्हायला सुरुवात होते. जास्त टेन्शन घेतल्याने रक्त घट्ट होते, रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे हृदयविकाराचा व पॅरालिसिसचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे ताणतणावांपासून दूर राहावे. उकळलेल्या तांदळाच्या पाण्याने केस धुतल्यास केस चमकदार होतील. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात कांदा व बीट यांचा वापर करावा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज 1 आवळा किंवा बदामाचे सेवन करावे. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी केसांना रोज तेल लावून मॉलिश करावी. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी रोज 1 आवळा किंवा आवळ्याचे सरबत प्यावे. त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी खाण्यामध्ये आवळा, ओले खोबरे, बदाम, ऑलिव्ह ऑइल यांचा वापर करावा. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवून खावे. लोह अधिक प्रमाणात मिळते. ॲसिडिटी, उलटी आल्यासारखे वाटणे, छातीत जळजळ होणे असेल तर लवंग चघळणे किंवा लवंग अधिक 1 कप पाण्यात उकळून त्याचा काढा करून पिण्याने आराम मिळतो. सांधे दुखत असतील, पायात लचक भरत असेल, हाडे दुखत असतील तर अशा वेळेला हाडांची ताकद वाढवण्यासाठी पांढरे तीळ योग्य प्रमाणात म्हणजेच दिवसभरातून 1 ते 2 चमचे खाणे चांगले असते. झटपट वजन कमी करण्यासाठी नारळाच्या खोबऱ्याला म्हणजेच ओला नारळ किंवा सुके खोबरे आपण खावे. यात भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम व लोह असते. त्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. शरीराला एनर्जी मिळते. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. जर आपल्याला शांत झोप लागत नसेल, स्नायू आकडत असतील तर अशा वेळी हिरव्या भोपळ्याच्या किंवा भोपळ्याच्या बिया खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. कारण भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक प्रमाणात असल्यामुळे ताणतणाव दूर होतात. मन शांत होऊन शांत झोप लागते. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल